सर्वांना मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर आज आहे सॅटर्डे आणि आता दुपार झालेली आहे आणि थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्लॉग इन्फॉर्मेटिव्ह आहे। बऱ्याच दिवसापासून इन्फॉर्मेटिव्ह असा व्लॉग झालेला नाही, त्यामुळे आजच्या इन्फॉर्मेटिव्ह व्लॉगमध्ये मी तुम्हाला बरीचशी महत्त्वाची आणि युजफुल अशी माहिती सांगणार आहे। बऱ्याच जणांना माझ्यापेक्षा खूप चांगली माहिती असेल, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी आज ती शेअर करणार आहे आणि त्यासाठी मी काही महत्त्वाचे पॉईंट्स खाली पेपरवरती नोट डाऊन केले आहेत, कारण बऱ्याचशा स्टेप्स आहेत त्यातली एखादी शेअर करण्याची राहू नये यासाठी। तर दुबईत फिरण्यासाठी प्रत्येकाची येण्याची इच्छा असते आणि आता इंटरनॅशनल ट्रिप बरेच जण आवडीने सतत करत असतात। त्यासाठी एखाद्या आपण टूर ऑपरेटरकडे गेलो, आवडीची टूर बुक केली, ते टूर ऑपरेटर अगदी आपल्या विजापासून फ्लाईट तिकीट बुक करण्यापासून संपूर्ण टूर ऑर्गनाईज करत असतात। त्याच्यामुळे आपण इझिली कुठलीही टूर मस्त एन्जॉय करू शकतो, आपल्याला काही एक करायचं नसतं। त्याच्यामुळे आता ते खूप इझी झालं आहे। पण बऱ्याच जणांना दुबईमध्ये जॉब करण्याची इच्छा असते, तर त्यांना इथपर्यंत येण्यासाठी कोणकोणत्या प्रोसेसमधून जावं लागतं आणि अगदी फॅमिलीला आणेपर्यंत हे सर्व मी आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे। तर मग चला। तर तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की आपण आपल्या देशातून जेव्हा पण दुसऱ्या कुठल्याही देशामध्ये ट्रॅव्हल करणार असतो, तेव्हा सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट आपल्याला लागतं ते म्हणजे विजा, जे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये ट्रॅव्हल करण्याची परमिशन देतं। आणि विजाचे बरेच प्रकार आहेत, तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बऱ्याच जणांना इथे येऊन जॉब सर्च करायचा असतो, तर काही जणांना ऑलरेडी इथे जॉब मिळालेला असतो आणि आपल्या देशातून इथपर्यंत ट्रॅव्हल करायचं असतं। तर ज्यांना पण इथे येऊन जॉब सर्च करायचा असतो ना, ते व्हिजिट विजाला अप्लाय करतात। व्हिजिट विजा हा 1 किंवा 2 महिन्याचा असतो, ज्यामध्ये इथे येऊन तेवढ्या वेळेमध्ये आपल्याला जॉब सर्च करायचा असतो आणि ज्या कंपनीमध्ये आपण जॉईन होणार आहे ती कंपनी आपल्यासाठी एम्प्लॉयमेंट विजासाठी अप्लाय करते। पण सेकंड म्हणजे ज्यांना ऑलरेडी इथे जॉब मिळालेला आहे त्यांना कंपनी आयदर एम्प्लॉयमेंट विजा प्रोव्हाइड करते किंवा ते सुद्धा व्हिजिट विजावरती इथपर्यंत येतात आणि मग कंपनी त्यांच्यासाठी एम्प्लॉयमेंट विजासाठी अप्लाय करते। आज मी स्पेसिफिकली तुम्हाला UAE बद्दल सांगणार आहे। तर UAE मध्ये बऱ्याच काही मेन सिटीज आहेत जिथे लोक जॉब करायला येण्यासाठी प्रिफर करतात, दुबई, अबुधाबी, शारजा। त्याचबरोबर कतार ही एक कंट्री आहे की इथे लोक स्पेसिफिकली जॉबसाठी येण्यासाठी प्रिफर करत असतात। तर मेनली मी याबद्दल आज सांगणार आहे। तर ज्यावेळी पण तुम्ही व्हिजिट विजाच्या थ्रू इथपर्यंत पोहोचता, त्यानंतर सेकंड स्टेप असते एम्प्लॉयमेंट विजा, कंपनी आपल्यासाठी प्रोसेस करत असते। तर त्यावेळी आपल्याला कंपनीला कोणकोणत्या डॉक्युमेंट्स द्यायचे असतात हे मी सांगते। तर सर्वात पहिल्यांदा तुमच्या पासपोर्टची कॉपी, तुमचे फोटोज आणि तिसरं म्हणजे आपली हायर डिग्री सर्टिफिकेट अटेस्टेशन करून त्याची सुद्धा आपल्याला कॉपी द्यायची असते। तर मग अटेस्टेशन किंवा अपोस्टाईल करायची आपली हायर डिग्री सर्टिफिकेट म्हणजे काय? तर आपली हायर डिग्री सर्टिफिकेट जी असते, जेव्हा आपण इथे एम्प्लॉयमेंटसाठी येणार असतो, ती अटेस्टेशन किंवा अपोस्टाईल करून कंपनीला देणं इथे हे मॅन्डेटरी आहे, जी आपण आपल्या देशात सुद्धा करू शकतो आणि इथे आल्यानंतर सुद्धा करू शकतो। यासाठी आपल्याला एखादा एजंट निवडायचा असतो, ज्याला आपण आपली हायर डिग्री सर्टिफिकेट हँडओव्हर करतो आणि ही बऱ्याचशा स्टेप्सला आपल्या देशातून UAE पर्यंत स्टॅम्पिंग होते आणि व्हेरीफाय होते की येणारा स्किल्ड वर्कर एम्प्लॉयमेंटसाठी UAE मध्ये हा प्रॉपर क्वालिफाईड आहे आणि त्याची जी सर्टिफिकेट आहे ही रिअल आहे। हे वेगवेगळ्या स्टेप्सला स्टॅम्पिंग होऊन व्हेरीफाय होत असते, म्हणजे आपली सर्टिफिकेट अटेस्टेशन होणं किंवा अपोस्टाईल होणं। तर कुठे कुठे जाते ती स्टॅम्पिंगसाठी हे मी तुम्हाला सांगते। तर भारतात जेव्हा आपण सर्वात पहिल्यांदा आपल्या एजंटला ती हँडओव्हर करतो, त्यानंतर त्यावर सर्वात पहिल्यांदा नोटरी होते, स्टेट गव्हर्नमेंटला स्टॅम्पिंग होतं, त्यानंतर थर्ड म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला दिल्लीला फॉरेन मिनिस्ट्रीकडे जाऊन स्टॅम्पिंग होतं। यानंतर आपली सर्टिफिकेट येते UAE मध्ये, UAE एम्बॅसीकडे तिचं स्टॅम्पिंग होतं आणि सर्वात लास्टला मोफा म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्स, इथे आपली सर्टिफिकेट व्हेरीफाय होऊन त्यावर स्टॅम्पिंग होतं आणि पुन्हा आपल्या एजंटच्या थ्रू भारतात आपल्याला आपली सर्टिफिकेट रिसीव्ह होते। तर ही प्रोसेस असेल सर्टिफिकेट अटेस्टेशन करणं किंवा अपोस्टाईल करणंमध्ये। तशा 3 गोष्टी म्हणजे पासपोर्ट कॉपी, फोटोज आणि अटेस्टेशन केलेली हायर डिग्री सर्टिफिकेट, या तिघांचीही कॉपी आपण न्यूली जॉईन झालेल्या कंपनीमध्ये आपल्याला द्यायची असते, ज्याच्या थ्रू कंपनी एम्प्लॉयमेंट विजासाठी अप्लाय करते।
यानंतर आपली होते मेडिकल आणि बायोमेट्रिक. यानंतर आपल्याला आपला एम्प्लॉयमेंट विजा रिसीव्ह होतो आणि काहीच दिवसात एमिरेट्स ID रिसीव्ह होतो. तर एमिरेट्स ID म्हणजेच आपल्या भारतात जसं आपलं आधार कार्ड आहे तसंच इकडे एमिरेट्स ID आहे. आणि इथे आता आपण जॉब निमित्त येऊन सेटल झाल्यानंतर जर पुढचा विचार आपल्याला आपली फॅमिली इथे आणायची असेल तर कोणत्या कोणत्या प्रोसेस कराव्या लागतील हे तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगते. तर इथे आता फॉर एक्झाम्पल आमच्या केसमध्ये मंदार जे आहेत ते इथे जॉब निमित्त आलेले आहेत, त्यामुळे ते आमचे स्पॉन्सरर आहेत आणि मी आणि आर्विक त्यांचं डिपेंडंट आहोत. तुमची फॅमिली जी असते ती तुमची डिपेंडंट असते आणि तुम्ही त्यांचे स्पॉन्सरर असतात. तर त्यांच्या विजासाठी अप्लाय करताना तुम्हाला पुन्हा काही डॉक्युमेंट्स द्यावे लागतात, जे स्पॉन्सररचे सुद्धा द्यावे लागतात आणि डिपेंडंटचे सुद्धा द्यावे लागतात. तर फॅमिली तुम्ही व्हिजिट विजावर सुद्धा आणू शकता आणि डिरेक्टली रेसिडेन्स विजावरती सुद्धा इथे आणू शकता. पण जर व्हिजिट विजावरती इथे आणून पुन्हा रेसिडेन्स विजाची इथे प्रोसेस करण्यामध्ये डबल खर्च होतो आणि डबल प्रोसेस होते. सो बेटर की डिरेक्टली तुम्ही जर रेसिडेन्स विजाला अप्लाय करून इथपर्यंत फॅमिलीला आणला तर ते तुमच्यासाठी बेटर असतं. तर त्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात हे मी तुम्हाला सांगते. तर सर्वात पहिल्यांदा स्पॉन्सररची पासपोर्ट कॉपी, एमिरेट्स ID कॉपी आणि रेसिडेन्स विजाची कॉपी लागते. डिपेंडंटचं पासपोर्ट कॉपी, फोटोज आणि लिगल प्रूफ लागतं. तर थर्ड जो पॉईंट आहे लिगल प्रूफ लागतं म्हणजेच काय, तर फॉर एक्झाम्पल मी डिपेंडंट वाईफ आहे, तर वाईफच्या केसमध्ये मॅरेज सर्टिफिकेट आणि किड्स आहेत तर त्यांच्या केसमध्ये बर्थ सर्टिफिकेट, या दोन्ही सर्टिफिकेट पुन्हा एकदा अटेस्टेशन करून घ्यावे लागतात. तर जी सेम प्रोसेस मी तुम्हाला स्पॉन्सररच्या हायर डिग्री सर्टिफिकेट अटेस्टेशनसाठी सांगितली तशी सेम प्रोसेस आपल्याला वाईफची लिगल प्रूफ म्हणजे मॅरेज सर्टिफिकेटसाठी आणि किड्सचं लिगल प्रूफ म्हणजे बर्थ सर्टिफिकेटसाठी अटेस्टेशन करावं लागतं. आणि मी सांगितल्याप्रमाणे ही प्रोसेस आपण आपल्या भारतातल्या एजंटच्या थ्रू किंवा इथे आल्यानंतर एजंटच्या थ्रू करू शकतो. एका सर्टिफिकेटचा खर्च हा 13,000 ते 15,000 रुपयेपर्यंत आहे आणि इथे आल्यानंतर तो थोडाफार डिफर होऊ शकतो. तर आणि सेम प्रोसेस असते नोटरी होऊन स्टेट सेंट्रल गव्हर्नमेंटकडे इंडियामध्ये आणि इथे आल्यानंतर UAEमध्ये एम्बॅसीकडून मोफा होऊन पुन्हा आपल्याला ती रिसीव्ह होते. तर अशा प्रकारे मी टोटल 6 डॉक्युमेंट्स सांगितले. डिपेंडंटच्या रेसिडेन्स विजाला अप्लाय करण्यासाठी स्पॉन्सररची पासपोर्ट कॉपी, त्याच्यानंतर रेसिडेन्स विजाची कॉपी आणि एमिरेट्स IDची कॉपी आणि डिपेंडंटच्या पासपोर्टची कॉपी, फोटोज आणि लिगल डॉक्युमेंट जे ऑलरेडी अटेस्टेशन केलेलं आहे, या सगळ्याची सॉफ्ट कॉपी आपल्याला सबमिट करावी लागते. त्यानंतर आपल्याला मिळतो एंट्री परमिट, ज्या एंट्री परमिटच्या थ्रू आपण फॅमिलीला इथपर्यंत आणू शकतो. एंट्री परमिटच्या थ्रू इथे आल्यानंतर आपल्याला 2 महिन्याचा वेळ असतो, ज्यामध्ये आपल्याला आपली मेडिकल आणि बायोमेट्रिक या 2 गोष्टी कंप्लीट करायच्या असतात. आणि मेडिकल आणि बायोमेट्रिक हे फक्त अडल्ट्सचं होतं, लहान मुलांचं होत नाही. इथे आल्यावरती किंवा आपण भारतात सुद्धा करू शकतो. मेडिकल आणि बायोमेट्रिक झाल्यानंतर आपल्याला आपला रेसिडेन्स विजा रिसीव्ह होतो आणि मग त्यानंतर एमिरेट्स ID रिसीव्ह होतो. तर जसं आपल्याकडे आधार कार्ड संपूर्ण सिस्टममध्ये लिंक असतो त्याचप्रमाणे इथे तुमचा एमिरेट्स ID संपूर्ण सगळीकडे लिंक असतो सिस्टममध्ये, की कुठेही तुम्ही गेलात तरी तुमची ती इन्फॉर्मेशन ऑलरेडी गव्हर्नमेंटकडे असते. आणि आपला हा जो इकडचा रेसिडेन्स विजा असतो जो 2 वर्षासाठी असतो व्हॅलिड आणि त्यानंतर तो पुन्हा आपल्याला रिन्यू करायचा असतो. पण या केसमध्ये जर तुम्ही स्पेसिफिकली अबुधाबीला ट्रॅव्हल करत असता तर रेसिडेन्स विजासाठी, फॅमिलीच्या रेसिडेन्स विजासाठी अप्लाय करताना आणखी 2 गोष्टी लागतात, ते म्हणजे टेनन्सी कॉन्ट्रॅक्ट आणि मेडिकल इन्शुरन्स. तर टेनन्सी कॉन्ट्रॅक्ट यासाठी की तुम्ही तुमच्या फॅमिलीला आणताय पण त्यांना राहण्यासाठी तुम्ही एखादा रूम घेतलेला आहे, ज्याचा प्रूफ म्हणून टेनन्सी कॉन्ट्रॅक्ट आपल्याला द्यावा लागतो आणि प्रॉपर मेडिकल इन्शुरन्स आपण त्यांचा घेतलेला आहे याची सुद्धा कॉपी आपल्याला रेसिडेन्स विजाला अप्लाय करताना द्यावी लागते. आणि इथे आल्यानंतर तुम्ही एक चांगला असं मेडिक्लेम घेणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण विदाऊट मेडिक्लेम UAEमध्ये कोणत्याही सिटीजमध्ये राहणं खूप जास्त डिफिकल्ट आहे, कारण खूप जास्त एक्सपेन्सिव्ह असतं. तुम्ही कोणत्याही कारणाने विदाऊट मेडिक्लेम जर डॉक्टरकडे गेलात तर फक्त कन्सल्टेशन फीज हे 400 ते 500 दिराम इतकी असू शकते. त्याच्यामुळे काय होतं ते खूप जास्त एक्सपेन्सिव्ह होतं. पण तेच जर तुमचा मेडिक्लेम असेल तर डिपेंडिंग ऑन युअर मेडिक्लेम तुमची कन्सल्टन्सी फी खूप नॉमिनल असते, 20-30 दिराम, आणि त्यामध्येच तुम्हाला काही मेडिसिन्स हे इन्क्लुडिंग असतात. त्याच्यामुळे ते खूप जास्त बेटर असतं आपल्यासाठी. सो बेटर इथे आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा चांगला मेडिक्लेम घेणं. आणि सर्वात शेवटी मी तुम्हाला सजेस्ट करेन ते म्हणजे की तुम्ही ही जी सर्व प्रोसेस असते ना, जी पण आपल्याला एजंटच्या थ्रू करायची असते,
तर त्याच्यासाठी तुम्ही चांगला एजंट निवडणं खूप जास्त गरजेचं असतं. कारण काय होतं, बऱ्याच वेळा फसवणूक होते की आपण पैसे दिलेले असतात आणि आपले डॉक्युमेंट्स शेअर केलेले असतात, पण मग नाही तुमची अजून प्रोसेसमध्येच आहे, तुमचं रिजेक्ट झालं आहे, अशा या कारणांमुळे आपली फसवणूक होऊ शकते. आपण ऑलरेडी पैसे भरलेले असतात. त्याच्यामुळे प्रॉपर एजंट निवडणं खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला एक सजेस्ट करेन, जेव्हा पण तुम्ही UAEमध्ये कुठल्याही सिटीजमध्ये असतात, बरेचसे ग्रुप्स असतात, व्हॉट्सअपचे ग्रुप्स असतात, ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला ॲड करायला सांगायचं आणि तुम्हाला जे पण क्वेरीज असतात, कुठल्याही एजंटचे जे प्रेफरन्स पाहिजे असतात, काही तुमचे जे क्वेश्चन्स असतात ते तुम्ही त्याच्यावरती पाठवलेत ना, तर तुम्हाला खूप लोकांचा रिस्पॉन्स येतो, ज्याच्यामुळे तुम्ही कुठेही तुमची फसवणूक होत नाही. आणि इथे आल्यानंतर जे पण तुम्हाला माहीत नसतं, माहीत करून घ्यायचं असतं आणि गोष्टी नीट करायच्या असतात ना, त्या करण्यासाठी तुम्हाला बरीचशी हेल्प होते. असा होता आजचा इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग की बऱ्याच लोकांना इथे येण्याची इच्छा आहे जॉबसाठी, पण प्रश्न आहेत मनात की कसं जायचं, काय प्रोसेस असते, सर्व काय काय करावं लागतं, काय काय डॉक्युमेंट्स असावे लागतात. तर आणि ज्यांना पण ऑलरेडी जॉब मिळाला आहे, पण आता काय पुढचं करायचं आहे, मी अप्लाय तर करतो आहे, मला रिस्पॉन्स तर येतो आहे, मी इंटरव्ह्यू तर आता क्लिअर करतो आहे, पण पुढे आता अजून कशा गोष्टी करायच्या आहेत, हे जे सर्व क्वेश्चन्स असतात त्यांचे मी आन्सर्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर जितकं मला माहीत होतं ते सर्व मी आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर केलेलं आहे. आणि आजच्या व्लॉगमध्ये माझ्याकडनं जर काही सांगण्याचं राहून गेलेलं असेल किंवा माझं जर काही चुकलं असेल तर आय होप तुम्ही समजून घ्याल. आय होप माझा हा आजचा व्लॉग तुम्हाला खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह आणि युजफुल वाटेल आणि खूप हेल्पफुल असेल तुमच्यापैकी बऱ्याच जणांसाठी. तर मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा कसा वाटला आजचा व्लॉग, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तो पण नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.